अगदी टम्म फुगलेला असा हा मेथीचा पराठा. तर पुरण तयार केलेलं आहे मी. हे पुरण कसं बनवायचं आणि स्टफ करून कसं पराठा बनवायचा, अगदी पुरणपोळीसारखा, अगदी मस्त चवीला सुंदर, तर खायला खूप मजा येते. तुम्ही दह्यासोबत खा, चटणीसोबत खा, कशासोबतही खा, पण खात राहिलंच पाहिजे. आणि नाश्त्याचा एक वेगळा प्रकार, अतिशय छान पदार्थ आहे हा. असेच पदार्थ शिकण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता कढईत मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यात मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घालते. थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता पुरण बनवायचं आहे ना, मग त्याच्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे. एका पराठ्याला 1 चमचा, थोडंसं मी मीठ घालते चवीसाठी, आणि एका पराठ्याला 1 चमचा अशा प्रमाणात मी 5 चमचे पीठ घालून घेते, थोडं थोडं करून हळूहळू. आणि हे पीठ थोडंसं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. अगदी छान भाजायचं, मंद गॅसवर अगदी मस्त भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे. कढईत परत एकदा आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. त्याच्यासाठी मी पीठ काढून घेते, थोडंसं तेल टाकलं आहे, आणि मेथीची भाजी आहे हे चिरून मस्तपैकी धुवून ठेवलेली होती मी. आता त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घ्यायचे आहे. अगदी मस्त शिजवून घ्यायची बघा. हां, आता 2 चमचे मी पीठ घेते, मोठे चमचे आहे ते. मला किमान 5 पराठे बनवायचे आहेत, त्या प्रमाणात मी पीठ घेतलेलं आहे. थोडीशी हळद आणि मीठ घालते, तेल घातलेलं नाही. तेलामुळं कडक पराठा होईल म्हणून मी मऊ राहण्यासाठी अगदी तशीच कणिक मळून घेतलेली आहे. आता भाजीत थोडंसं पाणी असताना मी झाकण काढून घेतले बघा, तुम्हाला दिसतंय ना पाणी. तर अशा प्रकारे आपण ही भाजी ठेवायची. त्याच्यात थोडंसं दही घालायचं, म्हणजे ह्याला थोडंसं पाणी सुटते आणि स्वाद इतका सुंदर येतो ना, तर अगदी मस्त भाजी होते. थोडंसं पाणी आटल्यावर ते पीठ होतं ना, ते घालायचं. व्हिडिओ थोडासा माझ्याकडून स्किप झालेला आहे. पीठ घालून अगदी मस्त मॅश करून घ्यायचं. नंतर 1 चमचा तांदूळाची पिठी घालून मस्त हलवून घ्यायचं. गॅस बंद करायचा. कोमट असताना असे गोळे बनवून घ्यायचे, कणकीचे गोळे आणि पुरणाचे गोळे. हे पुरण म्हणजे कसलं, मेथीचं पुरण. तर मेथीच्या पुरणाचे पराठे आज आपल्याला बनवायचे. तर अगदी मस्त हातावर अशी पारी करून घ्या. त्याच्यात हा गोळा स्टफ करायचा. अगदी मस्त खायला अतिशय सुंदर आणि वेगळ्या चवीचा काहीतरी रेसिपी झालेली आहे. तर पराठाच म्हणा तुम्ही, अगदी मस्त पराठा हा झालेला आहे. तर आता आपण नेहमीसारखं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला किती मोठा जाड हवा आहे त्याच्यावर तुम्ही लाटून घ्यायचं. मी अगदी मध्यम आकारात मस्त लाटून घेते. आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून आपण छान दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजायचं आहे. अगदी मस्त पीठ काढून टाका त्याच्यावरचं. थोडंसं तव्यात तेल टाकलं आहे मी, आणि त्याच्यावर हळूहळू असं मी फिरून भाजत घेते. बघा आता अगदी छान बबल्स आलेले आहेत. मागच्या बाजूनेच पराठा फुगत आलेला आहे बघा. इतका सुंदर फुललेला पराठा आणि मस्त ही रेसिपी. तर बघूनच तुम्हाला वाटत असेल की आत्ताच खावा की काय, तर तुम्हाला स्वतःला बनवावं लागेल, कारण तुम्हाला यूट्यूबवरचा काय पराठा खाता येणार नाही. तर अशा रेसिपी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. अगदी मस्त चवीला अतिशय सुंदर काहीतरी वेगळी रेसिपी. ज्यांना चपाती आवडत नाही त्यांना असा स्टफ पराठा करून द्यायचा आहे आणि खायचा आहे. खात राहा, मजेत.